पैठणच्या चमत्कारानंतर ज्ञानेश्वरमंदी काही दिवस आंदीस जाऊन राहिली. अंधिक्राना आता या भावंडांची खरी योग्यता कून चुकली होती. भावंडांचा कार्यक्रम ठरून गेला. निवृत्ती व पाठीचा तप्तवा केला. ज्ञानेश्वर यांनी माधुकरी मागावी किंवा कोरान आणावे आणि सोपानान छोट्या बहिणीस सांभाळावे. गावात आता यांच्या संबंधी बरीच आपुलकी निर्माण झाली होती. या निराश्रित व पोरक्या पोरांकरिता 2 घास प्रेमान मिळू लागले. त्यांची वास्तपुस्त आवर्जून होऊ लागली. भजन, पूजन, कीर्तन, ध्यान, योगाभ्यास इत्यादी गोष्टींत निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव मन असत. यांचा हा सर चाललेला कार्यक्रम काहींना बघवेना. ही मूर्तिमंत संन्याशाची गाठी हे वेड तेथील लब्ध प्रतिष्ठित विद्वान व कर्मठ पण दुष्ट माणूस विसोबा चाटी याच्या डोक्यातून जाईना. त्याच्या मते ही संन्याशाची मुले म्हणजे धार्मिक प्रवृत्तीच्या समाजाला कलंक आहे. त्यांना तेथून हाकलूनच लावले पाहिजे म्हणून त्याने त्यांच्या सर्व प्रकारे छवाद मांडला. दिवाळीच्या सणात एकदा निवृत्तीनाथ सहज मुक्ताईस म्हणाले, आज मांडे कर, सर्वांना मांडेच खाऊ घाल, पण मुक्ताईजव मांड्याच रांधणे नव्हते. म्हणून ती कुंभारवाड्याकडे मांड करण्याकरिता लागणारे खापर आणाव्यास चालली. समोरू विसोबा चाटी येत होता. त्याने तिला पाहताच कुठे चालीस में पोरी असे दरडावून विचारले. ती बिचारी घाबरून गेली, थरथर कापू लागली आणि चाचरतच तिने आपला उद्देश सांगून टाकला. विसोबाला छायची चांगलीच संधी मिळाली. तो तडक कुंभारवाड्याकडे गेला. सर्व कुंभारांना धमकी दिली, खबरदार, हिन्या कोणी खापर बिपर दिले तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा, मुक्ताईला खापर मिळणे शक्यच नव्हते. ती घरी येऊन रडत बसली. ज्ञानेश्वरान तिला कुरवाऊन प्रेमान पोटाशी धरले आणि विचारले, काय झालंगन? रडतीस का? तिने सर्व हकीकत सांगितल्यावर ज्ञानोबान तिला पीठ भिजव म्हणून सांगितले. त्या योगेश्वराने परमस्मर्थ ज्ञानेश्वराने योगाच्या सामन जठरानी पेटविला आणि पाठ तप्त सुवर्णसारखी तापवून लाल केली. आहा! केवढा चमत्कार! मुक्ताई त्याच्या पाठीवर मांड भाज लागली. संन्याशाच्या काची चांगली अडवणूक केल्याचे समाधान मनात बागून ही पोरं पुढे काय करतात म्हणून झोपडीबाहेर तो दृष्ट मनुष्य लपून होता. विसोबान जेव्हा ज्ञानदेवाने योग सामन आपली पाठ तापलेल्या तव्याप्रमाणे लाल केलेली पाहिली तेव्हा तो अगदी विरघून गेला. दिंग झाला. त्याच्या डोळ्यांत चांगले अंजन पडले. अरे रे, हियाला आपण काचमणी समजलो म्हणून त्याला अतिशय वाईट वाटले. पश्चात्तापान तो खरा होरपून गेला. अहंकार झडून गेला. तसाच तो झोपडीत घुसला. त्याने ज्ञानदेवांपुणचला भिंतीबाई पुढे चला लोटांगण घातले आणि त्या महान सिद्धपुरुषाच्या ताटातील मांड्याची उच्छिष्टे प्रसाद म्हणून ग्रहण करू लागला. मुक्ताई म्हणाली, खेचरा, परता सर. ज्ञानेश्वरांनीही तेच म्हटले, परत सर. खेचरा असे म्हटल्याबरोबर हा ज्ञानेश्वरांचा उपदेश समजून विसोबा खरोखरच बाजूला सरला, संसारातून बाजूला सरला. ज्ञानेश्वरांच्या कृपेने पुढे तो मोठ्या योग्यतेस चढला असत. 1400 वर्षांच्या दीर्घ तपाने त्यांच्या तोंडावर तेज दिसे. ते योगी असून सिद्धी त्यांना सहज प्रसन्न होई, पण त्यांच्या ठिकाणी अहंकाराचा वास होता. आंधीच्या ज्ञानेश्वरांच्या दिव्यत्वाची आणि अलौकिकत्वाची ख्याती सर्वत्र पसरली होती. रेड्याकडून वेद बोलविल्याचा प्रसंग मी डोळ्यांनी पाहिला. न भूतो न भविष्यती अशांपैकी तो होता, असे एकाने सांगितले. चांगदेवांच्या शिष्याचा यावर विश्वास बसेना. खुद्द चांगदेवांनाही याचा विस्मय वाटला. त्यांनी लगेच खरे काय ते जाणून घेण्याकरिता समाधी लावली. तेव्हा त्यांना ब्रह्मा, विष्णू व महेश आंदीस अवतरले आहेत असे दृश्य दिसले. त्यांना आनंद झाला आणि त्यांची भेट घेण्याची उत्कंठा त्यांनी दर्शविली. पण चांगदेव महाराजांनी कमीपणा पत्करून आपण होऊन भेटीस जाणे योग्य नाही असा सल्ला त्यांच्या काही शिष्यांनी दिला. लगेच अहंकारी चांगदेव बिथरले. त्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली. अखेरीस त्यांनी जाण्याचा बेत फिरवून आधी पत्र पाठविण्याचे ठरविले. पत्र लिहिण्यास शिष्य बसला. महाराज, मायना काय लिहू? शिष्याने विचारले. लिही. चिरंजीव ज्ञानेश्वर यास. पण थांब जरा, चांगदेव बोलले. का? अरे, तो आपल्या कर्तृत्वाने आणि दिव्यत्वाने मोठा आहे ना? मग काय लिहू? लिही. तीर्थरूप ज्ञानेश्वर यांस. महाराजांनी सांगितले. यावर ज्ञानेश्वर बयाने खूपच लहान, अवघा 14 वर्षांचा पोर.
त्याला तीर्थरूप कसे लिहावे अशी शंका शिष्याने प्रदर्शित केली. बरोबर आहे तुझे म्हणणे, चंगदेव म्हणाले, पण लिहावे काय हे काही त्यांना सुचेना. मग शेवटी त्यांनी कोरा कागदच ज्ञानोबाकडे पाठविण्याचे ठरविले. कोरा कागद? शिष्याने प्रश्न केला. होय, कोरा कागदच. पाहू या तो काय समजत होते. अहंकारी चंगदेवानी उत्तर दिले. कोया कागदाचे पत्र घेऊन चंगदेवाचे शिष्य अंदीस येऊन पोहोचले आणि आणलेले पत्र ज्ञानेश्वरांना देणार इतक्यातच ज्ञानेश्वरांनी प्रश्न केला, काय? चंगदेवानी कोराच कागद पाठविला? पत्र न बघताच ज्ञानेश्वरांनी काढलेले उद्गार ऐकून शिष्य अगदी चकित होऊन गेले. मुक्ताबाईने पत्र पाहिल्यावरती हसूच लागली. कोणाला हसतेस? आणि का? ज्ञानोबांनी विचारले. चंगदेवाला, दुसरे कोणाला? हसू नको तर काय करू? 1400 वर्षे तपश्चर्या करून पुन्हा हा कोराच्या कोराच, यावर सर्वांनीचला भिंतीबाई, पुढे चला स्मितहास्य केले. निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरून ज्ञानदेवानी चंगदेवांना उत्तर लिहिले. हे उत्तर 65 ओव्यांत आहे, म्हणून चंगदेव 65 असे म्हणतात. हे उत्तर घेऊन शिष्य परत निघाले. एकंदर प्रकार पाहून त्यांना मोठा अचंबा वाटला. इकडे चंगदेव अगदी अस्वस्थ झाले होते. व्याकुळ होऊन शिष्यांची ते वाट पाहत होते, इतक्यात शिष्य आले. त्यांनी आपल्या चंगदेव महाराजांच्या हातात ज्ञानेश्वरांनी लिहिलेले उत्तर दिले. चंगदेवांनी पत्र वाचले. पत्रातील नुसती अक्षरे वाचली, पण अर्थबोध काही होईना. त्या ओव्यांतून ज्ञानदेवांनी आत्मबोधाचे विवरण केले होते. चंगदेव या विषयात अज्ञच, मग त्यांना अर्थबोध कसा होणार? थोडा विचार करून ज्ञानेश्वरांची गाठ घेण्याचे त्यांनी ठरविले. चंगदेवांचा अहंकार अद्याप कायम होता. आपले ऐश्वर्य, आपली योग्यता, आपले सामर्थ्य याचा दिमाग दाखविण्याकरिता चंगदेव महाराज मोठ्या समारंभाने निघाले. कसे? तो देखावा असा एका 11-12 वाघावर सहज बसलेली चंगदेव महाराजांची भव्य व उग्र मूर्ती. मस्तकावर जाडजूड अशा जटा, लाल डोळे, एका हातात त्रिशूळ व दुसऱ्या हातात पिव्या धमक सापाचा लांबस्टक चाबूक. आणि 1400 शिष्यांच्या बरोबर तांडा. शेकडो शंखांच्या निनादात ही मिरवणूक आगेकूच करीत होती. अंदी जव येताच चंगदेव महाराजांच्या आगमनाची वार्ता ज्ञानेश्वरांस देण्याकरिता काही शिष्य पुढे धावले. वे सकाळची होती. घराच्या एका भिंतीवर ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ यांच्यात सुखसंवाद चालला होता. सोपान व मुक्ताई तेथेच त्यांच्या जवळून खात बसली होती. चंगदेव महाराज मोठे अधिकारी, योगी व तपस्वी आपल्या भेटीस येत आहेत हे ऐकताच आपणही काही अंतर त्यांना सामोरे गेले पाहिजे असे निवृत्तीनाथांनी सुचविले. मुक्ताबाई म्हणाली, पण आपण कसन जायचं? यावर ज्ञानोबा उद्गारले, अगं, तुला का काळजी? ही भिंतच नेल की आपल्याला, असे म्हणून त्यांनी भिंतीला सुचविले, चला. अशाच प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करा. धन्यवाद.